मतदानावेळी दुबार तिबारवाले दिसले तर फोडून काढा, बडवा आणि पोलिसांकडे द्या, राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन. ठाकरेंच्या कुटुंबातील चौघांची नावं यादीतून बाद करण्याचा प्रयत्न केल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप. आपल्या नावे खोटं व्हेरिफिकेशन अर्ज केल्याचा देखील उद्धव ठाकरेंचा दावा. मराठी हिंदू महाराष्ट्रासाठी आम्ही एकत्र, आम्हाला भक्कम साथ द्या. सत्याच्या मोर्चातून उद्धव ठाकरेंचे राज ठाकरेंसोबत युतीचे संकेत. सत्तेचा गैरवापर केला जातोय, राजकीय मतभेद विसरून एकत्र यावं लागेल. विचारधारा वेगळी असली तरी आम्ही सर्व एकत्र, शरद पवारांचं महत्त्वाचं विधान. सत्याचा मोर्चा महाराष्ट्राची दिशाभूल करणारा, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची विरोधकांवर सडकून टीका. विरोधकांच्या सत्याच्या मोर्चाला भाजपचं मूक आंदोलनातून प्रत्युत्तर. पलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना. महिला आयपीएस तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात एसआयटी करणार तपास. पुण्याच्या कोंढवा परिसरात गोळीबारात गणेश काळे या व्यक्तीचा मृत्यू. आंदेकर कोमकर टोळी युद्धातून हत्या झाल्याची माहिती. 4 आरोपींना अटक. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीची कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा संपन्न. नांदेड जिल्ह्यातील रामराव आणि सुशीलाबाई वालेगावकर हे दाम्पत्य बनलं मानाचे वारकरी. महिला क्रिकेट विश्वचषकात भारत आणि दक्षिण आफ्रिका संघामध्ये आज महामुकाबला. विश्वचषक जिंकून भारतीय महिला संघाने इतिहास रचावा, भारतीय क्रिकेट रसिकांची अपेक्षा. कार्तिकी एकादशी, त्यामुळे पंढरपुरामध्ये लाखोंची गर्दी आहे. अनुपम्य सोहळा सुरू झालेला आहे. 2:30 वाजता विठ्ठलाची शासकीय महापूजा बांधण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि लता शिंदे यांनी सपत्नीक पूजा केली. पंढरपुरामध्ये विठुनामाच्या गजरात एकादशीच्या सोहळ्याला प्रारंभ झाला. याच एकादशीच्या सोहळ्यानिमित्त थेट विठ्ठलाच्या गाभाऱ्यातून महाराष्ट्राला विठोबाचं दर्शन घडवतायत आमचे प्रतिनिधी वीरेंद्र सिंह उत्पात. आज कार्तिक शुद्ध एकादशीचा सोहळा संपन्न होत आहे. शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबियांच्या मानाचे वारकरी यांच्या आहे. मंदिरामध्ये अतिशय आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. पुण्याचे विठ्ठल भक्त राम जांभूळकर यांच्या हस्ते या विविध फुलांचा वापर करून ही पांडुरंगाच्या गाभाऱ्याच्या समोर जी सोळखांबी आहे तिथेही आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे. तसेच रुक्मिणी मातेच्या इथे मंदिरामध्ये सुद्धा ही फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. नामदेव पायरी येथे अशी एकंदरीत आजचा जो दिवस आहे अत्यंत महत्त्वाचा आहे आणि अशी ही आकर्षक सजावट या विठ्ठल भक्ताने केल्यामुळे एक वेगळाच आनंद भाविकातून पाहताना दिसत आहे. आजचा दिवस संपूर्ण विठ्ठल नगरी विठुनामाच्या गजराने दुमदुमली आहे आणि या आकर्षक सजावटीमुळे एक या आनंदामध्ये भर पडली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर. भावना चांगली आहे. दुपारी 2:40 आम्ही रांगेला उभा टाकलो होतो. आतापर्यंत वेळ लागला आम्हाला दर्शन घेण्यासाठी. गोपाळपूरहून इच्छा होती ना देवाचं दर्शन घ्यायची, समाधान वाटलंय. देवाचं मुख पाहिल्यानंतर एवढं कष्ट झालं, समाधान वाटलं, विसरून गेलो सगळं. तर मुंबईमध्ये काल महाविकास आघाडी आणि मनसेकडून सत्याचा मोर्चा काढण्यात आला होता. दरम्यान या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यामुळे विना परवानगी मोर्चा काढणं आयोजकांना भोवलं. मोर्चाच्या आयोजकांवर मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर प्रतिबंधात्मक आदेशाचं उल्लंघन केल्याचा ठपका देखील लावण्यात आलाय. तर काल महाविकास आघाडी आणि मनसेकडून मोर्चा काढण्यात आला. सत्याचा मोर्चा असं या मोर्चाला नाव देण्यात आलं होतं.
निवडणूक आयोगामधील ज्या मतदार याद्या आहेत त्यामधील काही घोळ असतील, दुबार मतदान असतील, या सगळ्या संदर्भामध्ये या सगळ्यांच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला होता। माझा प्रश्न असा आहे, ठीक आहे आमच्यावर गुन्हा दाखल केला, काल भाजपने जो काय सोपट एक 4-5 लोकांना घेऊन जो मुकमोर्चा काढलेला, त्या मुकमोर्चाची परवानगी होती का? मग त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला का? मग एकट्या मनसेवर आणि महाविकास आघाडीवर का गुन्हा दाखल झाला? आणि आम्हाला या केसेसचा फरक पडत नाही खरं सांगायचं तर। अशा अनेक केसेस आमच्या अंगावर आहेत, त्यामुळे अस्वलाच्या अंगावर एखादा केस आला काय आणि एखादा केस गळाला काय त्यांनी काही फरक पडत नाही। आम्ही असल्या केसेसना भीक घालत नाही आणि घाबरत सुद्धा नाही। तर मतदार याद्यांमधील घोळाविरोधात महाविकास आघाडी आणि मनसेकडून काल सत्याचा मोर्चा काढण्यात आला। या सत्याच्या मोर्चातून दुबार मतदारांविरोधात ठाकरे बंधूंनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं। तर काल दुबार मतदान, त्यामध्ये मतदार याद्यांमधील घोळ, या सगळ्यांच्या विरोधामध्ये सत्याचा मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये महाविकास आघाडी त्याचबरोबर मनसे हे सगळे एकत्रित येऊन या मोर्चामध्ये सहभागी झाले आणि या मोर्चाची सांगता जेव्हा झाली तेव्हा राज ठाकरेंनी भाषणाची सुरुवात केली। जेव्हा कधी निवडणुका होतील, एक तर पहिल्यांदा तुम्ही घराघरामध्ये जा, सर्वजण याद्यांवरती सगळ्यात जोरात काम करावं, चेहरे कळले पाहिजेत, एकेका यादीवरचे सगळ्यांना चेहरे कळले पाहिजेत। ती माणसं तिकडे मतदार नोंदणीचे म्हणजे आपलं मतदाराच्या ठिकाणी बसले पाहिजेत। आणि त्यानंतर जर समजा तिकडे हे दुबार तिबार वाले जर आले, तिथेच फोडून काढायचे, बडवायचे आणि मग पोलिसांच्या हातात द्यायचे। त्याशिवाय हे वटणीवरती येणार नाही, त्याशिवाय हा महाराष्ट्रामधला जो चाललेला कारभार आहे हा वटणीवरती येणार नाही। आजपासून तुम्ही सगळ्यांनी आणि प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक नागरिकांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे की मत चोर जिकडे दिसेल तिथल्या तिथे त्याला फटकावला पाहिजेच, लोकशाही मार्गाने फटकवा। आता लोकशाहीचा मार्ग तुम्हाला माहिती आहे, आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाहीये, पण कायद्याचा खोटा दांडुका जर आमच्या डोक्यात मारणार असाल तर त्या दांडुक्याचं सुद्धा काय करायचं हा सुद्धा निर्णय घ्यायला ही महाराष्ट्रातली जनता सक्षम आहे। पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात। महाविकास आघाडी आणि मनसेनं मतदार याद्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा काढलेला। या मोर्चामध्ये राज ठाकरेंनी मतदार यादीतील दुबार मतदारांवर भाष्य केलंय। राज्यातील प्रमुख मतदारसंघामध्ये किती दुबार मतदार आहेत याची माहिती राज ठाकरेंनी आकडेवारीनिशी दिली आहे। लोक म्हणतील की बाबा हे आकडे तर बोलून दाखवलेत, पुरावा कुठे आहे? मी आज तुमच्यासाठी पुरावा देखील आणलाय ह्या सगळ्या दुबार मतदारांचा। काढते कापड, हे सगळे दुबार मतदार आहेत। हे एवढे सगळे दुबार मतदार आहेत। हे मी तुम्हाला आता जेवढे फक्त मतदारसंघ सांगितले तेवढ्यातले फक्त दुबार मतदार आहेत। एवढे पुरावे दिल्यानंतर देखील हट्ट सुरू आहे की नाही कोर्टाने सांगितलंय जानेवारीत निवडणुका घ्या। कशा घ्या, का घ्या, कोणाला आहे घाई? 5 वर्ष निवडणुका घेतल्या नाहीयेत, 5 वर्ष, अजून 1 वर्ष गेलं तर काय फरक पडणार आहे? काय फरक पडतो? 5 वर्ष काही फरक नाही पडला, अजून 1 वर्ष गेलं। भारतीय जनता पक्षाचे पण लोक बोलतायत की दुबार मतदार आहेत, शिंदेचे लोक बोलतायत दुबार मतदार आहेत, अजित पवारांचे लोक म्हणतायत दुबार मतदार आहेत। अरे मग अडवलंय कोणी? मग हा निवडणूक घेण्याची घाई का करतात? साधी गोष्ट आहे, मतदार याद्या साफ करा आणि मतदार याद्या साफ केल्यानंतर त्या पूर्ण पारदर्शक केल्यावरती मग जेव्हा निवडणुका होतील त्याच्यानंतर यश कोणाचं अपयश कोणाचं सगळ्या गोष्टी मान्य।